गुरु म्हणजे ज्ञानाचा दीप आणि त्या ज्ञानाचा सन्मान म्हणजे गुरुपौर्णिमा. या भावनेतून अमरावती येथील बडगुजर स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. स्वर्गीय श्वेता राकेश बडगुजर यांनी सुरू केलेली गुरु शिष्य परंपरा आजही डॉक्टर राकेश बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली अविरतपणे जोपासली जात असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम यांच्या पूजनाने व दीप प्रज्वलनाने झाली. स्केटिंग, स्क्वॅश, जुडो, कराटे आणि जिम विभागातील खेळाडू, पालक व प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्री अण्णाजी काळे, डॉक्टर मिनल अंभोरे, श्री नितीन अंभोरे, अकॅडमीचे सचिव डॉक्टर राकेश बडगुजर आणि संचालक गोकुळ कडू यांची प्रमुख उपस्थिती लाभली. राज्यस्तरीय स्क्वॅश स्पर्धेतील विजेते इंद्रांश बडगुजर, रुद्रांश बडगुजर, शिवराज कडू, विहान परिमल, श्रेय वेदामुळे, सर्वज्ञा महाजन, जिया मुरादे आणि रियान्वी दंडे या गुणवंत खेळाडूंचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. याच प्रसंगी खेळाडूंना घडविणारे प्रशिक्षक डॉक्टर राकेश बडगुजर यांचा श्री अण्णाजी काळे गुरुजी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हास्तरीय स्क्वॅश स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविकात डॉक्टर राकेश बडगुजर यांनी गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय यश अशक्य असून गुरु शिष्य परंपरा जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात श्री अण्णाजी काळे यांनी गुरु शिष्य नाते हे संस्कार, विश्वास आणि आयुष्यभर टिकणारे बंध असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अकॅडमीच्या व्यवस्थापिका प्रिया ठेकेड यांनी केले. या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर राकेश बडगुजर यांनी BCN न्यूजवर त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. स्वर्गीय श्वेता बडगुजर यांनी 2007 साली हे जुनं मराठा मंगल कार्य होतं, म्हणजे शारदा कन्या शाळा इथे आमची 2007 साली बडगुजर स्पोर्ट्स अकॅडमीची सुरुवात झालेली आहे. माननीय आमचे दीपकदादा भोयर यांनी आम्हाला इथे 2007 साली इथे त्यांनी त्यांच्या मराठा मंगल कार्यालयामध्ये आम्हाला ही सुरुवात केली. त्यांच्या आशीर्वादाने आज आपण इथे बडगुजर स्पोर्ट्स अकॅडमी मोठ्या प्रमाणे आपण आपल्या अकॅडमी साईनगर परिसरामध्ये आपल्या बडगुजर अकॅडमीमध्ये आपण आयोजित करतो. सर्वप्रथम 2007मध्ये आपल्या अकॅडमीमध्ये फक्त एकच गेम होता, तो म्हणजे जुडो. 2026मध्ये आपल्या अकॅडमीमध्ये 6 खेळ यांचं इथे आयोजन आपण करतो आहे, ज्यामध्ये स्क्वॅश आहे, मार्शल आर्ट आहे, जुडो तायक्वांडो आहे, स्केटिंग आहे, त्याच्यानंतर चेस आहे आणि योगा आहे. या विविध खेळांचं आयोजन आपण आपल्या अकॅडमीमध्ये करतो. त्याचसोबत खेळाडू आणि पालकांसाठी आपल्या अकॅडमीमध्ये जिमची सुद्धा व्यवस्था आपण आपल्या केलेली आहे. या सर्व घटकांचे पालक, सर्व घटकांचे खेळाडू आपल्या अकॅडमीमध्ये येतात आणि त्या एक सगळ्यांना मिळून हा इथे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आपण इथे आयोजित करत असतो. आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या खेळाचा विशेषतः नोकरी संदर्भात काय लाभ होतो? महाराष्ट्र शासनाने या जे खेळाडू आहे आपल्या इथे सर्व खेळ जे आहे महाराष्ट्र शासनाच्या मान्यताप्राप्त खेळ आहेत. या खेळाडू जे खेळ खेळतात त्यांना या खेळामध्ये 5% आरक्षण दिलेले आहे. जे खेळाडू स्टेट लेवलला, नॅशनल लेवलला, इंटरनॅशनल लेवल खेळाडूंना प्रावीण्य मिळतात, मेडल मारतात, त्यांना डायरेक्ट MPSC सारख्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये डायरेक्ट ऑफिसर होण्याचा एकदम सुवर्ण संधी आणि स्पेशल स्पोर्ट्स कोटा त्यांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दिलेला आहे. शिवाय जे स्टेट लेवलला, नॅशनल लेवलला मेडल मारतात त्यांना 10वी 12वीमध्ये त्यांना 25 मार्क ॲडिशनल त्यांच्या मार्कशीटमध्ये ॲडिशनल ॲड होतात. ते 5% त्यांना वाढवलं होतं. या गुरुपौर्णिमेच्या माध्यमातून या निमित्त आपण खेळाडूंना काय आवाहन करणार, काय संदेश देणार गुरु म्हणून? मी गुरु म्हणून सर्व माझ्या विद्यार्थ्यांना एकच उपदेश देईल की त्यांनी जगात कुठेही गेल्यानंतर किती मोठे झाले तरी त्यांनी गुरुप्रती जे आदर आहे, सन्मान आहे ते जतन करावं आणि त्यांनी प्रत्येक गुरुपौर्णिमेला त्यांनी अकॅडमीत यावं. एक दिवस तरी त्यांनी आपल्या गुरु शिष्यांचं नातं जोपासण्यासाठी बडगुजर स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये यावं आणि याची जाणीव त्यांनी कायमस्वरूपी त्यांच्या स्मरणात व्हावी. बडनेरावरून BCN न्यूजकरिता मच्छिंद्र भटकर. आपण पाहत आहात BCN न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.